तारीख होती 24 एप्रिल 2026ची. या दिवशी एक 70 वर्षाची म्हातारी अचानक उलटे करू लागली. त्यावेळेला तिचा पती म्हणतो की काय झालं. शिक्षक पती होता. त्याला वाटलं की आजारी असेल. त्यावेळेला हा तिला दवाखान्यात घेऊन गेला. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी चेक वगैरे केलं. डॉक्टर म्हणतात की तुमचं वय काय. हा म्हणतो 70 वर्ष. डॉक्टर म्हणतात की आजीचं वय काय. ते म्हणतात की 65 वर्ष. त्यावेळेला डॉक्टर म्हणतात की हे कसं काय शक्य आहे. ही महिला तर गर्भवती आहे. तुमच्याकडून तर नाही झालं, मग कुणी केलं. त्यावेळेला तो त्या ठिकाणी तिला काय बोलत नाही. पण घरी घेऊन आला. घरी आल्यानंतर तिला विचारू लागला की नेमका हा काय प्रकार आहे. त्यावेळेला ती सांगते की आपल्या घरातला जो नोकर आहे ना, त्याच्यासोबत माझे अनैतिक संबंध होते. त्यानेच हे सगळं केले. त्यावेळेला त्या म्हाताऱ्याने त्या ठिकाणी असं काही केलं ना, त्याच्यामुळे ही आज घटना सोशल मीडियावरती व्हायरल झाली. पूर्ण घटनेचा तपशील देतो मी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो. 65 वर्षे वय असलेली कमलादेवी ती तिच्या पतीसोबत एका ठिकाणी राहत होती. एक मोठा वाडा होता जुना. पहिल्यापासून श्रीमंती होती यांच्या घरी. हिचा एक पोरगा अमेरिकेत राहायचा. तिची पोरगी न्यूझीलंडमध्ये राहायची कामानिमित्त. असा यांचा कुटुंब होतं. दोघं घरी एकटी राहत असल्यामुळे यांची काळजी घेण्यासाठी तिच्या पोराने एक नोकर ठेवलेला होता. पण हा नोकर निघाला नीच. याने त्या घरातले पैसे दागिने घेऊन फरार झाला. आता हे सगळं घडल्यानंतर कमलादेवी तिच्या पोराला म्हणते की नाही, आपल्या घरात एक पण नोकर ठेवायचा नाही. काय भरोसा कधी मला मारून सोनं नाणं घेऊन जातील. त्याच्यामुळे आता नको नको. त्याच्यामुळे ही कमलादेवी तिच्या पोराला म्हणते की आपल्या घरात आता एक पण नोकर ठेवायचा नाही. काय भरोसा कधी सोने नाण्यासाठी आम्हाला मारलं माता कोताऱ्याला तर आम्ही काय करणार आहे. कमलादेवीचं असं बोलणं ऐकून पोरगा होकार देतो. भरपूर दिवस जातात. आता जसं जसं वय वाढेल तसं या म्हाताऱ्यांना काय होणार होतं का. कधी ठेस काढून पडायची, कधी दुःख व्हायचं, काय व्हायचं. त्याच्यामुळे तिचा पोरगा म्हणतो की नाही, आता हे शक्य नाही. मी तुझ्यासाठी एक नोकर बघणार आहे. त्याने पेपरमध्ये जाहिरात दिली. एक नोकर पाहिजे, घरी राहून काम करेल, तरुण हवा, म्हाताऱ्यांची सेवा करायची. त्यावेळेला ही पेपरमधली जाहिरात बघून अनिल नावाचा एक तरुण 24 वर्षांचा त्याने यांच्या घरी आला. घरी आल्यानंतर दरवाजा वाजवतो. दरवाजा वाजवल्यानंतर ती कमलादेवी दरवाजा उघडते. बघते एक 24 वर्षांचा तरुण तरुण तिच्या दारासमोर उभा आहे. ती म्हणते की बोल की बाळा, काय पाहिजे. तो म्हणला पेपरमध्ये जाहिरात दिली, तुमच्यासाठी कामगार पाहिजे. त्यावेळेला ती म्हणते मला नाही माहीत, थांब पोराला फोन करते. पोरगा म्हणतो की हो, मीच दिली होती जाहिरात. त्याला घरात बोलव आणि बघ, जरा चौकशी करून तुला बरं वाटलं तर ठेवून घे. त्यावेळेला कमलादेवी त्या पोराला आतमध्ये बोलवते. आतमध्ये आल्यानंतर तो पोरगा तिला म्हणू लागतो की मी एका गावामधून येतो. त्या ठिकाणी माझी बदनामी झाल्यामुळे मी या ठिकाणी मुंबईमध्ये येऊन कामाला आलो आहे. त्यामुळे मी या ठिकाणी कामाला आलेलो आहे. कमलादेवी विचारते की काय बदनामी झाली होती. तो सांगायला लागतो की माझा विषय असा आहे की माझ्याकडे अर्धा एकर शेती आहे. गावामध्ये चांगलं प्रतिष्ठित घर होतं आमचं. पण विषय माझा वाईट नाद. या नादामुळे मी गावामध्ये खूप वाईट कामं केली. त्याच्यामुळे माझ्या बापाची बदनामी झाली. बापाने ठरवलं की याचं लग्न लावून द्यायचं. लग्न लावून दिल्यानंतर जी पोरगी होती ती काही दिवसातच पळून गेली एका प्रियकरासोबत. माझी बदनामी झाली. त्यावेळेला बाप म्हणला की तू आता इथं थांबू नको, तू इथून जा. त्याच्यामुळे मी इथं कामासाठी आलो. त्यावेळेला मी तुमची जाहिरात बघितली, इथं आलो. कमलादेवीला हा बरा वाटला. त्यामुळे ती त्याला म्हणते ठीक आहे, काम चालू कर. कमलादेवी आणि तिचा पती दोघंच राहायचे. दोघांसाठी काय काम नव्हतं. कधी यांच्यासाठी जेवण बनवायचं, कधी थोडंफार काम करायचं. असं करत करत तो अजय नावाचा तरुण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सेटल झाला. अजय आता थोडंफार काम करायचा, थोडीफार मौज मस्ती करायचा. पूर्ण टाईम तर काम नव्हतं त्यांच्यापाशी. या कमलादेवीचा आणि तिच्या पतीचा हा अजय फेवरेट बनला होता. कधी बाहेर जायचं म्हणलं की यांना घेऊन जायचा. कधी काय करायचं म्हणलं की यांच्यासाठी मदत करायचा. चांगल्या प्रकारे राहायचा, खायचा प्यायचा. हे दोघं आता खुश होऊन त्याच्यासाठी पैसे द्यायचे. त्याला खर्च पाण्यासाठी पगार तर 20-22 हजार भेटत होते. थोडेफार वरून पैसे द्यायचे. आता ह्या सगळ्यामुळे ह्या अजयला काहीच अडचण नव्हती. त्या ठिकाणी राहत होता. पण कसं आहे ना, शरीराची गरज ना कधी मिटत नाही. या अजयचं वय तरुण होतं. त्याची ती गरज होती, तो करायचा. आता कुठं जाणार. कधी बाहेर गेलं तर एखाद्या वैश्यासोबत बाहेर जाऊन पेठेमध्ये वगैरे जाऊन कार्यक्रम करून यायचा. पण रोज रोज तर करू शकत नाही, पैसा नाही. त्यामुळे तो त्याच्या रूममध्ये बसून हस्तमैथून करायचा व्हिडिओ बघत. आता एक दिवशी या म्हातारीने बघितलं कमलादेवीनं. ही कमलादेवी 65 वर्षाची होती. हिचं शरीर थकलं होतं पण मन अजून जवान होतं. हिच्याही मनामध्ये इच्छा होती की तरुण पोरासोबत हिने संबंध करावे. त्यावेळेला हिचं लक्ष गेलं. ती आता विचार करू लागते की मला जे काय करायचं आहे ते याच्यासोबतच करायचं आहे. त्याच्यामुळे ही त्याच्यावरती डोरे टाकू लागते. आता या कमलादेवीचं असं वागणं त्या अजयच्या लक्षात आलं होतं. अजय विचार करतो की हिच्यापाशी करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे. जर मी हिच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये आलो तर माझा फायदा तर होईलच होईल आणि माझ्या शरीराची गरज पण पूर्ण होईल.
त्याच्यामुळे या दोघांना जवळ येण्यासाठी वेळ लागत नाही. अजय या कमलादेवीच्या जवळ येतो. या दोघांमध्ये संबंध बनू लागतात. आता या दोघांमध्ये एवढं गहिरं प्रेम झालं होतं की ही कमलादेवी त्याला पैसे देऊ लागते भरपूर. काही दिवसात म्हणते की माझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करेन. अजय आणि खुश झाला. अजून चांगल्या प्रकारे तिला मजा देत होता. त्यामुळे ही कमलादेवी आता आनंदी राहू लागली होती. तिच्या पतीला समजत होतं की हिच्यामध्ये काहीतरी बदल घडतोय, पण तो काय बदल आहे हे त्याला समजत नव्हतं. आता या गोष्टी काही लपून राहत नाहीत. दोघं हात धरून बाहेर फिरायचे. या दोघांना कधी पण किस करताना बघायचे शेजापाजारी. या सगळ्या गोष्टी त्याच्या पोरापर्यंत पोहोचल्या. एक दिवशी कमलाबाईचा पोरगा फोन करतो आणि म्हणतो की तुझं काय चालू आहे त्या नोकरासोबत? मी तुझ्या कामासाठी ठेवलं आहे का तुझ्या पर्सनल सेवेसाठी? तू हे सगळं करणं बंद कर, नाहीतर मी त्याला संपवून टाकीन. कमलादेवी म्हणते की तू संपवून दाखव, सगळी प्रॉपर्टी मी त्याच्या नावावर केली, तुला घंटा देत नाही काय? कमलादेवीचं असं बोलणं ऐकून तो पोरगा अमेरिकेतून भारतात आला पटकन आणि या अजयला मारू लागला. म्हणला की तू का असं केलं माझ्यासोबत? तू असं करायला नको पाहिजे होतं. अजय म्हणतो मी काय केलं? तुझ्याच आईच्या अंगात कळ होती, तिचं मन अजून जवान आहे, त्याच्यामुळे तिनं हे सगळं केलं. माझा काय संबंध नाही, तू ती बघून घे. त्या दोघांमध्ये त्या ठिकाणी वाद झाला. पण ही कमलादेवी जी होती ती तिच्या पोराचं काहीच ऐकत नव्हती. म्हणाली की माझा काही संबंधच नाही, मी याच्यासोबतच राहणार आहे. आता हे सगळं ऐकून तो निराश झाला. त्या ठिकाणी रात्री झोपला वाड्यावर आणि सकाळी उठून विमानतळावरती गेला. पण अचानक त्याला त्या ठिकाणी पोलिसांनी पकडलं. पोलीस त्याची चौकशी करू लागली की तू तुझ्या आईला का मारलं? तो म्हणला की माझा काय संबंध, मी माझ्या आईला का मारेन? मग पोलीस म्हणाले तू लगेच का चालला? काल तर आला ना, आज चालला? म्हणला की माझा इथं राहून काय उपयोगच नाही म्हणून चाललोय. पण पोलीस त्याला ताब्यात घेतात, पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात. त्या ठिकाणी अजय बसलेला होता. त्या ठिकाणी त्याच्या आईची बॉडी पडलेली होती. पोलीस म्हणतात की हे बघ तुझ्या आईची बॉडी आणि तू हिला मारले. अजय म्हणला की यानेच मारले. पण तिचा पोरगा म्हणायचा की मी नाही मारलं साहेब, यानेच मारलं असेल पैशासाठी. पोलीस म्हणाले की तिने तर त्याच्या नावावरती प्रॉपर्टी केली, तो तिला का मारेल? आता मला सांग नेमकं काय कारण आहे? तो म्हणायचा की मी नाही मारलं पण तो नकारच द्यायचा. शेवटी पोलिसांनी त्याची कॉल हिस्ट्री काढली आणि त्याच्या कॉल हिस्ट्री काढल्यानंतर त्याने त्याच्या पत्नीला कॉल केला होता आणि त्या ठिकाणी म्हणला होता की मी आज माझ्या आईसोबत असं करणार आहे. तिने माझं नाक कापलंय, ती एका तरुण पोराच्या प्रेमात आहे आणि ती गर्भवती आहे. त्यावेळेला तिची सून म्हणली होती की कर तुझ्या हिशोबाने. त्यामुळे त्या कमलादेवीच्या पोरांनी त्या ठिकाणी तिला मारलं होतं. ज्यावेळेला पोलिसांना हे समजलं त्यावेळेला त्यांनी अजयला विचारले काय संबंध आहे? अजय म्हणला की विषय असा आहे ना की आमच्या दोघांमध्ये प्रेम होतं. आता ही म्हातारी तर काय गर्भवती राहू शकत नव्हती. हिचं वय 65-70 वर्ष होतं. मग आम्ही भरपूर डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही IVF करू शकता किंवा तुम्ही कोणाला तरी ॲडॉप्ट करू शकता. आता डॉक्टरांचा दुसरा पर्याय चांगला होता कोणाला तरी ॲडॉप्ट करणे. पण असं ॲडॉप्ट केल्यानंतर आम्हाला काही सॅटिस्फिकेशन मिळणार नव्हतं. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की असं नाटक करू की गर्भवती आहे आणि हिलाच पोरगा झाला आणि नंतर आम्ही अजयचं असं बोलणं ऐकून तो पोरगा निराश होतो. म्हणतो की मी माझ्या आईला उगाच मारलं, काहीतरी तिच्यावरती संशय घेतला. आता हा तर अडकला होता. अजय सुटला. अजयच्या नावावर करोडो रुपयाची प्रॉपर्टी झाली. त्याने मजा केली. आता तो त्याचं आयुष्य चांगल्या प्रकारे जगेल. पण हे जे कमलाबाईनं केलं ते तुम्हाला काय वाटतंय, बरोबर होतं का चुकीचं होतं? तिच्या पोराला स्वतः अडकवलं. अमेरिकेत राहणारा पोरगा भारतात येऊन आता क्रिमिनल बनला आणि त्याच्या हातात काहीच नाही. तेल पण गेलं आणि दुपाटनं पण गेलं. आता या व्हिडिओमध्ये जे सांगितलंय त्यामध्ये काही व्यक्ती पूर्ण व्हिडिओ न बघता म्हणतील की वयस्कर व्यक्ती गर्भवती होऊच शकत नाही. आता त्यांच्यासाठी माझं एकच सांगणं आहे की बाबांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला कहाणी समजणार नाही. पूर्ण कहाणी समजल्याशिवाय कमेंट करून उपयोग नाही ना. जर आता इथपर्यंत जे व्हिडिओ बघतायत